नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझा चॅनल मोटिवेशनल टॉकमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आपण काही ऑडिओ बुक्स तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यातील पहिलं ऑडिओ बुक आपण घेऊन आलेलो आहे डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. या पुस्तकातील 10 प्रकरणांबद्दल आजपर्यंत आपण वेगवेगळ्या व्हिडिओतून माहिती बघितली. आज आपण जाणून घेणार आहोत 11वं प्रकरण, तुमचा अबोध मन हा यशातला तुमचा जोडीदार. यश म्हणजे यशस्वी जीवन. या भूतलावर कदाचित शांती, सौख्य आणि आनंद यांना यश म्हणत असावेत. येशूने सांगितलेलं चिरंतन जीवन म्हणजे या गुणांचा शाश्वत अनुभव. शांती, एकोपा, सचोटी, सुरक्षितता आणि आनंद जीवनातल्या ह्या खऱ्या गोष्टी अमृत आहेत. माणसाच्या सखोल स्वतून त्या उद्भवतात. त्या गुणांवर ध्यानधारणा केल्याने आपल्या अबोध मनात त्या स्वर्गीय खजिन्याची पायाभरणी होते. इथे पतंग आणि गंज काही नष्ट करत नाहीत आणि चोर आतून घुसून चोरी करत नाहीत. यशाच्या 3 पायऱ्या. यशाच्या 3 पायऱ्यांची चर्चा करूयात. तुमचं कोणत्या गोष्टींवर प्रेम आहे हे शोधणं ही यशाची पहिली पायरी आहे. तेव्हा ते शोधा. आपल्या कामावर प्रेम असण्यात यश आहे. एखादा माणूस उपचार तज्ज्ञ असला तरी केवळ डिग्री मिळून ती भिंतीवर लावणं पुरेसं नाही. त्याला काळाबरोबर राहावं लागेल. वेगवेगळ्या चर्चासत्रांना हजेरी लावावी लागेल. मन आणि मनाच्या कार्याचा अभ्यास सुरू ठेवावा लागेल. यशस्वी मानसोपचार तज्ज्ञ वेगवेगळ्या क्लिनिक्सना भेटी देतो. नवीनतम वैज्ञानिक लेखांचं वाचन करतो. दुसऱ्याचा शब्दात सांगायचं तर माणसाचं दुःख दूर करण्याच्या सर्वाधिक प्रगत पद्धतींची त्याला माहिती असते. यशस्वी मानसोपचार किंवा डॉक्टर यांना त्यांच्या रुग्णांच्या स्वास्थ्यात स्वारस्य असायला हवं. कुणी म्हणेल, शस्त्रक्रियेची सुरुवात मी कशी करू, काय करायचं हे मला माहीत नाही. असं असेल तर मार्गदर्शन मिळण्याकरता ह्या पद्धतीने प्रार्थना करावी. माझ्या अबोध मनाची अनंत बुद्धिमत्ता मला आयुष्यातलं माझं खरं स्थान उघडं करून दाखवते. ही प्रार्थना शांतपणे, सकारात्मकतेने आणि प्रेमाने आपल्या सखोल मनात वारंवार पोहोचवा. श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पाठपुरावा केलात तर उत्तरादाखल तुमच्या मनात एखादी अंतरप्रेरणा किंवा विशिष्ट दिशेने पुढे होण्याची वृत्ती जाणवेल. ती अत्यंत सुस्पष्टपणे तुम्हाला उमजेल. आंतरिक शांत जाणीवेच्या स्वरूपात ती तुम्हाला शांतीची भावना देईल. यशाची दुसरी पायरी म्हणजे कामाच्या विशिष्ट शाखांमध्ये तज्ज्ञता मिळवणं आणि इतर कोणापेक्षाही त्यात अधिक माहिती प्राप्त करणं. उदाहरणार्थ, एखाद्या तरुणाने व्यवसाय म्हणून रसायनशास्त्राची निवड केली तर त्या क्षेत्रातल्या अनेक शाखांपैकी एका शाखेवर त्याने लक्ष एकाग्र करायला हवं. त्या निवडलेल्या शाखेला पूर्ण वेळ आणि अवधान द्यायला हवं. त्यानंतर त्या क्षेत्राबद्दल माहिती उपलब्ध असणारी प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला त्याच्यात पुरेसा उत्साह असायला हवा. शक्यतोवर त्याने इतरांहून अधिक माहिती मिळवावी. त्या तरुणाला त्याच्या कामात मनापासून स्वारस्य असावं आणि जगाची सेवा करण्याची दुर्दम्य इच्छा असावी. जो तुम्हा सर्वांत महान आहे त्याला तुमचं सेवक होऊ द्या. उपजीविका करण्याची किंवा कसं तरी पुढं जाण्याची इच्छा असलेल्या माणसाच्या तुलनेत ही मनोवृत्ती अत्यंत विरोधी आहे. कसं तरी पुढं जाणं हे खरं यश नव्हे. माणसाचा उद्देश हा उच्च, उदात्त आणि अधिक परोपकारी असावा. त्याने निरपेक्षपणाने इतरांची सेवा करावी. तिसरी पायरी सर्वात महत्त्वाची आहे. तुम्हाला जे करावंसं वाटत आहे ते केवळ तुमच्या यशापुरतं मर्यादित नाही याची तुम्ही खात्री करून घ्यायलाच हवी. स्वार्थीपणा न बाळगता मानवतेचा लाभ करून देण्याची तुमची दुर्दम्य इच्छा असायला हवी. परिक्रमा पूर्ण होण्याचा मार्ग निर्माण करायलाच हवा. दुसऱ्या शब्दात, जगाची सेवा करण्याच्या उद्देशाने तुमची कल्पना पुढे जावी. त्यानंतर ती अधिक दृढ होते, एकजीव होते, तुमच्या दिशेने परत येईल. ती जर केवळ तुमच्या लाभासाठी असेल तर पूर्ण परिक्रमा किंवा वर्तुळ तयार होणार नाही. तुम्हाला आयुष्यात अर्धवट परिक्रमेचा अनुभव येईल. त्यामध्ये मर्यादा किंवा आजारपण असू शकेल. काही लोक म्हणतात खऱ्या यशाचं परिमाण. काही लोक म्हणतात भेसळयुक्त तेल विकून श्री जेम्स यांनी मोठं घबाड कमवलं. एखादी व्यक्ती काही काळासाठी यशस्वी झाल्यासारखी दिसेलही, परंतु लबाडी करून मिळवलेला पैसा सहसा नाहीसा होतो. आपण जेव्हा दुसऱ्याला लुबाडतो तेव्हा आपण स्वतःलाही लुबाडतो. कारण अभाव आणि मर्यादा ही आपली वृत्ती होते जी आपलं शरीर, गृहस्थ जीवन आणि इतर कामांतून प्रकट होऊ शकते. आपण जो विचार करतो, आपल्याला जे वाटतं त्याचीच आपण निर्मिती करतो.
आपला ज्यावर ठाम विश्वास असतो त्याची निर्मिती आपण करतो. समजा एखाद्या माणसाने गैरमार्गाने अफाट संपत्ती कमावली तरी त्याला यशस्वी म्हणता येणार नाही. मनःशांती नसेल तर यश नसेल. माणसाला जर रात्रीची गाढ झोप लागू शकली नाही, तो आजारी असेल, त्याच्या मनात अपराधी भावना असेल, तर साठवलेल्या संपत्तीचा उपयोग काय? लंडनमधल्या एका माणसाने मला त्याने केलेल्या शोषणाबद्दल सांगितलं. तो व्यावसायिक खिसेकापू होता. त्या मार्गाने त्याने अफाट पैसा जमवला होता. फ्रान्समध्ये त्याचा एक उन्हाळी निवास होता. इंग्लंडमध्ये तो राजेशाही थाटात राहत असे. स्कॉटलंड यार्डकडून आपण पकडले जाऊ नये या सततच्या भीतीत तो जगत होता. त्याला आंतरिक स्तरावर अनेक विकार होते जे निसंशय त्याच्या सततच्या भीतीने आणि खोलवर रुजलेल्या अपराधीपणामुळे निर्माण झाले होते. आपण गैरकृत्य केलं आहे याची त्याला जाणीव होती. अपराधीपणाच्या त्या सखोल भावनेने त्याच्या दिशेने अनेक अडचणी ओढवून आणल्या होत्या. कालांतराने तो आपणहून पोलिसांना शरण गेला. त्याने तुरुंगवासाचा कालावधी पूर्ण केला. तुरुंगातून बाहेर आल्यावर मानसशास्त्रज्ञ आणि आध्यात्मिक समुपदेशक यांना भेटून त्यांनी स्वतःचं रूपांतरण घडवून आणलं. तो प्रामाणिकपणे काम करू लागला. एखाद्याचं पालन करू लागला, कायद्याचं पालन करू लागला. ते करण्यात आपल्याला अत्यंत आनंद मिळत असून मजा येत आहे हे त्याच्या लक्षात आलं. यशस्वी माणसाचं आपल्या कामावर प्रेम असतं आणि तो स्वतःला पूर्णपणे व्यक्त करतो. निव्वळ संपत्ती गोळा करण्यापेक्षा यश हे अधिक उच्च आदर्शावर अवलंबून असतं. ज्या माणसाला मानसिक आणि आध्यात्मिक समज मोठ्या प्रमाणावर असते तो यशस्वी आहे असं म्हणावं लागेल. आजच्या अनेक यशस्वी उद्योजक त्यांच्या यशासाठी त्यांच्या अबोध मनाच्या योग्य वापरावर अवलंबून असतात. काही वर्षांपूर्वी तेल सम्राट फ्लॅगलर यांच्याबद्दल एक लेख प्रकाशित झाला होता. एखादा प्रकल्प पूर्णत्वाला गेलेला पाहण्याच्या क्षमतेमध्ये त्यांच्या यशाचं गुपित दडलेलं आहे हे त्यांनी मान्य केलं. त्यांच्याबाबतच एक उदाहरण द्यायचं तर त्यांनी मिटल्या डोळ्यांनी एका प्रचंड मोठ्या तेल कारखान्याची कल्पना केली. त्यांच्या कल्पनेत रेल्वे गाड्या रुळावरून धावत होत्या. गाडीच्या शिट्ट्या ऐकू येत होत्या. गाडीतून निघणारा धूरही त्यांना दिसत होता. आपली प्रार्थना पूर्णत्वाला आलेली पाहून लाभलेल्या समाधानातून त्यांच्या अबोध मनाने ती प्रत्यक्षात आणली. एखाद्या ध्येयाची तुम्ही जर स्वच्छपणे कल्पना करू शकाल तर आवश्यक ते सारं तुम्हाला लाभेल. ते मार्ग तुम्हाला अवगतही नसतील. तुमच्या अबोध मनाच्या आश्चर्यजनक सामर्थ्याच्या माध्यमातून ते तुमच्या समोर येतील. यशाच्या 3 पायऱ्यांचा विचार करताना तुमच्या अबोध मनाच्या छुप्या निर्मिती बलाचा विसर तुम्हाला कधीही पडता कामा नये. यशाच्या कुठल्याही नियोजनाच्या सर्व पायऱ्यांमागे हीच ऊर्जा आहे. तुमचा विचार निर्मितीक्षम आहे. मनातल्या भावांशी एकरूप झालेला विचार हा विश्वास आणि श्रद्धेनुरूप घडत जातो आणि तुमच्या दृढ समजुतीनुसार एखादी गोष्ट घडते आणि बिघडते देखील. तुमच्या सर्व दुर्दम्य इच्छांना ओलांडण्याची क्षमता असलेल्या तुमच्यातल्या दृढ बलाची माहिती असण्यातून तुम्हाला आत्मविश्वास आणि मनःशांती लाभते. कार्यक्षेत्र कुठलंही असेल तरी तुम्ही आधी तुमच्या अबोध मनाचे नियम शिकायला हवेत. मनःसामर्थ्याचं उपयोजन कसं करायचं हे माहीत असेल. तुम्ही स्वतःला पूर्णत्वाने व्यक्त करत असाल आणि तुमची बुद्धी इतरांसाठी वापरत असाल तर तुम्ही खऱ्या यशाच्या निश्चित मार्गावर आहात. समजा तुम्ही ईश्वराच्या नावाने कुठला व्यवसाय करत असाल किंवा त्याचा एखादा भाग असाल तर ईश्वर त्याच्या स्वरूपानुसार तुमच्या बरोबर आहे. असं असताना इतर कोणी तुमच्या विरोधात कसं असेल? ही गोष्ट लक्षात घेतली तर स्वर्गात किंवा या पृथ्वीवर तुम्हाला तुमच्या यशापासून थोपवणारं कुठलंही सामर्थ्य नाही. त्याने त्याचं स्वप्न कसं पूर्ण केलं? एका सिने अभिनेत्याने मला सांगितलेलं की त्याचं शिक्षण फार बेताचं असूनही यशस्वी सिने अभिनेता होण्याचं स्वप्न त्याने लहानपणी पाहिलं होतं. 4 पैसे मिळवण्यासाठी कोणाचं गवत कापून दे, कोणाच्या गायी चारून आण किंवा त्याचं दूध काढ अशी कामं करत असताना तो स्वतःला सतत सांगे, मी सतत हीच कल्पना करतो की माझं नाव मोठ्या सिनेमागृहात झगमगाटात लिहिलेलं गेलं आहे. घरातून पळून जाईपर्यंत मी सतत तोच विचार करत होतो. चित्रपट क्षेत्रात मी काही वरची कामं करू लागलो. सरते शेवटी लहानपणी मनोमन पाहिल्याप्रमाणे मी माझं नाव झगमगताना पाहिलं. तो पुढे म्हणाला, यश प्राप्त करण्यासाठी टिकवून ठेवलेल्या कल्पनाशक्तीचं सामर्थ्य मला ठाऊक आहे. स्वप्नातलं औषध विक्रीचं दुकान सत्यात उतरवलं. विक्रीवर कमिशन वगळता आठवड्याला $40 कमवणारा एक तरुण औषध विक्रेता मला 30 वर्षापूर्वी ठाऊक होता.
त्याने मला म्हटलं, 25 वर्षांनी मला निवृत्तीवेतन मिळेल आणि मी निवृत्त होईल. मी त्या तरुणाला म्हटलं, तू स्वतःचं दुकान का घेत नाहीस? इथून बाहेर पड, तुझी दृष्टी थोडी रुंदाव, तुझ्या मुलांसाठी स्वप्न पहा. कदाचित तुझ्या मुलाला डॉक्टर व्हावंसं वाटेल, कदाचित तुझ्या मुलीला उत्तम संगीतकार व्हावंसं वाटेल. त्यावर तो म्हणाला की त्याच्याकडे पैसे नव्हते. जे जे सत्य आहे असं तो मानू शकेल, ते तो निर्माण करू शकेल, हे तथ्य त्याला उमगू लागलं. त्याच्या लाभासाठी मी त्याला अबोध मनाच्या सामर्थ्याबद्दल थोडक्यात जे सांगितलं होतं, त्याप्रती जागृती हे त्याचं ध्येयाच्या दिशेने पहिलं पाऊल होतं. तो जर त्याच्या अबोध मनापर्यंत एखादी कल्पना पोहोचवण्यात यशस्वी झाला तर काहीही करून ती कल्पना ते अबोध मनात प्रत्यक्ष आणेल अशी जाणीव ही त्याच्यासाठी दुसरी पायरी होती. स्वतःच्या औषध विक्रीच्या दुकानाची कल्पना करायला त्याने सुरुवात केली. मनोमन तो औषधांच्या बाटल्या रचू लागला, डॉक्टरांची चिठ्ठी पाहू लागला, औषधं देऊ लागला. ग्राहकांची सेवा करणारे अनेक विक्रेते आपल्या दुकानात असल्याचं चित्र तो पाहू लागला. त्याने मनोमन बँकेतल्या मोठ्या शिलकीची कल्पना केली. त्या काल्पनिक दुकानात तो मनाने काम करू लागला. उत्तम अभिनेत्याप्रत त्याने ती भूमिका जगू लागला. जणू काही मी आहे अशी भूमिका कर आणि मी असेनच. त्या औषध विक्रेत्याने स्वतःला त्या कृतीत पूर्णपणे गुंतवलं. तो ती भूमिका जगू लागला, आपल्या मालकीचं दुकान असल्यागत वागू लागला. पुढचा भाग मोठा रोचक होता. त्याला त्याच्या पदावरून काढण्यात आलं. एका मोठ्या समूहात त्याला नोकरी मिळाली. तिथे तो आधी व्यवस्थापक आणि नंतर जिल्हा व्यवस्थापक झाला. पुढची 4 वर्ष त्याने पुरेसा पैसा मिळवला जेणेकरून त्याच्या स्वतःच्या औषध विक्री दुकानाचा हप्ता भरणं त्याला शक्य होईल. त्याने त्या दुकानाचं नाव ड्रीम फार्मसी असं ठेवलं. तो म्हणाला, मी माझ्या कल्पनेत पाहिलं अगदी तसंच माझं दुकान आहे. त्याने निवडलेल्या क्षेत्रात त्याला उदंड यश मिळालं. त्याला मनापासून जे आवडत होतं ते करण्यात त्याला आनंद मिळाला. व्यवसायात अबोध मनाचा वापर, कल्पनाशक्ती आणि अबोध मनाचं सामर्थ्य या विषयावर काही वर्षांपूर्वी मी एका व्यावसायिकांच्या समूहाला व्याख्यान दिलं. त्या व्याख्यानात मी सांगितलं की गोयत यांच्यावर जेव्हा अडचणी कोसळल्या तेव्हा ते धास्तावले. तेव्हा त्यांनी त्यांच्या सुज्ञ शक्तीचा वापर केला. त्यांच्या चरित्रात दिसून येतं की काल्पनिक संभाषण करण्यात ते अनेक तास घालवत असत. आपला एखादा मित्र समोरच्या खुर्चीत बसला असून योग्य प्रकारे उत्तर देत असल्याची कल्पना करण्याची त्यांची सवय सर्वश्रुत झाली होती. थोडक्यात त्यांच्यासमोर एखादी समस्या उभी राहिली तर त्यांचा मित्र त्यांना योग्य किंवा खरं उत्तर देत असल्याची कल्पना ते करत. उत्तर देताना त्या व्यक्तीचे हावभाव, आवाज आणि संवादाचा पोत या सर्व बाबींची ते कल्पना करत असत. संपूर्णतया काल्पनिक असलेलं ते दृश्य अगदी सत्य आणि सुस्पष्ट असल्यागत गोयत पाहत असत. माझ्या त्या व्याख्यानातल्या एका तरुण स्टॉक ब्रोकरने हजेरी लावली होती. गोयत यांचं तंत्र वापरायला त्याने सुरुवात केली. एक लक्षाधीश बँकर त्याचा मित्र होता. त्यालाच कल्पनेत समोर बसून तो त्याच्याशी संभाषण करत असे. स्टॉक विकत घेताना विचारपूर्वक निर्णायक शक्ती वापरल्याबद्दल तो बँकर मित्र त्याचं अभिनंदन करत असे. ती कल्पना मनोमन ठाम समजून होईपर्यंत त्या तरुणाने तसं नाट्यमय काल्पनिक संभाषण सुरू ठेवलं. आपल्या ग्राहकांसाठी सुज्ञ गुंतवणूक करणं हे त्या ब्रोकरचं ध्येय होतं. त्याचा आंतरसंवाद आणि नियंत्रित कल्पनाशक्ती ह्या दोन्हींची योग्य सांगड त्याच्या ध्येयाशी घातली गेली. आपल्या ग्राहकांना सुज्ञ सल्ला देऊन त्याला आर्थिकदृष्ट्या समृद्ध होताना पाहिलं. तसंच त्यांच्यासाठी पैसे कमावणं हा त्याचा मुख्य जीवनोद्देश होता. आजही तो त्याच्या अबोध मनाचा वापर व्यवसायासाठी करत असून त्याच्या क्षेत्रात त्याला घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे. 16 वर्षाचा मुलगा अपयशाला यशात पालटवतो. उच्च माध्यमिक शाळेत जाणारा एक मुलगा मला एकदा म्हणाला, मला आजकाल वाईट मार्क मिळत आहेत, स्मरणशक्ती दगा देत आहे, काय झालं कोण जाणे. त्या मुलाची मनोवृत्ती चुकीची होती एवढं माझ्या लक्षात आलं. काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा त्याला तिरस्कार, तसंच त्यांच्याबद्दल बेपर्वाई वाटत होती. स्वतःच्या अबोध मनाचा वापर करत अभ्यासात यश मिळवायचं हे मी त्याला शिकवलं. त्यानंतर दिवसातून अनेकदा, विशेष करून रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी जाग येताच तो काही विशिष्ट सत्यांचं पुष्टीकरण करू लागला. अबोध मनाला भेदण्यासाठी या दोन्ही वेळा सर्वोत्तम आहेत. तो अशी पुष्टीकरण विधानं म्हणत असे.
माझं अबोध मन स्मृतीचं भांडार आहे हे मला समजलं आहे. मी जे काही वाचतो किंवा शिक्षकांकडून ऐकतो ते सारं तिथे साठवलं आहे. माझी स्मरणशक्ती परिपूर्ण आहे. मला परीक्षेसाठी जे जे काही आवश्यक आहे ते माझ्या अबोध मनाची अनंत बुद्धिमत्ता माझ्या समोर सातत्याने आणत असते. जे लेखी किंवा तोंडी स्वरूपात असतं. माझे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांच्या प्रति मी प्रेम आणि सद्भावना व्यक्त करतो. त्यांना यश मिळावं आणि आयुष्यातली सगळी सुखं मिळावीत अशी इच्छा मी मनापासून व्यक्त करतो. आता तो तरुण पूर्वी कधीही न अनुभवलेला स्वातंत्र्याचा मनमुक्त आस्वाद घेत होता. त्याला आता प्रत्येक विषयात अश्रेणी मार्क मिळत होते. त्याचे शिक्षक आणि त्याची आई अभ्यासातल्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन करत असल्याचं चित्र तो सातत्याने समोर आणत असतो. खरेदी विक्रीमध्ये यशस्वी कसं व्हायचं? खरेदी विक्री करताना लक्षात ठेवा की तुमचं बोध मन हे स्टार्टर असून तुमचं अबोध मन हे मोटार आहे. कारण काम करण्यासाठी मोटर सुरू करावीच लागते. तुमच्या अबोध मनाचं सामर्थ्य जागृत करणारं जनित्र डायनोमो म्हणजे तुमचं बोध मन आहे. तुमची निस्संदिग्ध दुर्दम्य इच्छाशक्ती कल्पना किंवा प्रतिमा सखोल मनापर्यंत पोहोचवण्याची पहिली पायरी म्हणजे सैलावन. अवधान स्थिर करणं, स्वतः स्थिर आणि शांत होणं. मनाच्या या शांत सैलावलेल्या आणि शांतीपूर्ण चित्तवृत्तीमुळे आदर्शांचा मानसिक स्वीकार करण्यात तप, श्रुत बाबी आणि चुकीच्या कल्पनांना लुडबुड करण्यापासून थोपवलं जातं. इतकंच नाही तर मनाच्या शांत निष्क्रिय आणि ग्रहणक्षम वृत्तीमुळे कमीत कमी सायास करावा लागतात. तुम्हाला ज्या यशाची दुर्दम्य इच्छा आहे त्यामागच्या वास्तवाची कल्पना करायला सुरुवात करणं ही दुसरी पायरी आहे. उदाहरणार्थ तुम्हाला घर विकत घ्यायची इच्छा असेल तर शिथिल मनस्थितीतील पुढीलप्रमाणे पुष्टीकरण विधान उच्चारा. माझ्या अबोध मनाची अनंत बुद्धिमत्ता सर्वज्ञ आहे. मध्यवर्ती आदर्श सुंदर परिसरात माझ्या सर्व गरजा पूर्ण करणारा आणि माझ्या उत्पन्नाशी मिळतं जुळतं आदर्श घर ते मला दाखवत आहे. ही विनंती आता मी माझ्या अबोध मनाकडे सोपवत असून माझ्या विनंतीच्या स्वरूपानुसार ते उत्तर देईल हे मला माहिती आहे. विकासाच्या नियमावर पूर्णपणे श्रद्धा ठेवत एखादा शेतकरी जमिनीत ज्या परिपूर्ण श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने बी पेरतो त्याचप्रमाणे मी ही विनंती व्यक्त करत आहे. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला कदाचित पेपरमधल्या जाहिरातीतून किंवा एखाद्या मित्राकडून मिळेल किंवा जसं घर तुम्ही प्राप्त करू पाहता नेमक्या त्याच घरापर्यंत तुम्हाला पोहोचवलं जाईल. तुमच्या प्रार्थनेला विविध मार्गाने उत्तर मिळू शकतं. तुमच्या सखोल मनाच्या कार्यावर तुमचा विश्वास असेल तर उत्तर नेहमीच मिळतं. या मूलभूत ज्ञानाची जोड तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाला देऊ शकता. समजा घर, जमीन किंवा इतर कुठली मालमत्ता विकायची तुमची इच्छा आहे. रिअल इस्टेट ब्रोकरशी झालेल्या खाजगी सल्ला मसलतीत मी त्यांना माझ्या लॉस एंजेलिस इथल्या ऑरलँडो अव्हेन्यू या घराच्या विक्रीचा किस्सा नेहमी सांगतो. मी वापरलेलं तंत्र वापरल्याने त्यापैकी अनेकांना झटपट आणि उल्लेखनीय निष्पत्ती प्राप्त झालेली आहे. मालकाकडून विक्रीला असा मोठा बोर्ड मी माझ्या घरासमोर बगीच्यात लावला होता. नंतरच्या दिवशी झोपायला जाताना मी स्वतःला सांगितलं, घर विकलंस तर काय करशील? स्वतःच्या प्रश्नाला उत्तर देत मी म्हणालो, तो बोर्ड काढून मी गॅरेजमध्ये टाकून देईन. मग मी कल्पनेतच तो बोर्ड धरला, जमिनीतून उपटला, खांद्यावर घेतला, गॅरेजमध्ये गेलो. तिथल्या जमिनीवर तो फेकत त्याला गमतीत म्हटलं, आता मला तुझी गरज नाही. हे केल्यावर सगळं संपल्याचं आंतरिक समाधान मला जाणवत होतं. दुसऱ्या दिवशी एका माणसाने मला $1000 इशारा देत म्हटलं, तो बोर्ड काढा, आपण आता व्यवहार करूयात. तत्क्षणी मी तो बोर्ड काढला आणि गॅरेजमध्ये नेला. बाह्य कृतीने आंतरिक कृतीला पुष्टी दिली. यात नवीन काहीच नाही. जे आत आहे तेच बाहेर, म्हणजे तुमच्या अबोध मनावर जी प्रतिमा ठसवलेली असते तीच तुमच्या आयुष्याच्या उद्देशपटलावर दिसून येते. बाहेरची बाजू आतलं प्रतिबिंब दाखवते. बाह्य कृती ह्या आतल्या कृतीप्रमाणे वागतात. घर, जमीन किंवा इतर मालमत्ता विकण्याची आणखी एक लोकप्रिय पद्धत सांगतो. पुढील प्रमाणे अगदी सावकाश, शांतपणे आणि जाणीवपूर्वक पुष्टीकरण विधान म्हणा. हे घर हवं असणाऱ्या आणि यात ज्याची समृद्धी होणार आहे अशा खरेदीदाराला अनंत बुद्धिमत्ता माझ्याकडे आकर्षित आहे. त्या खरेदीदाराला माझ्या अबोध मनाच्या निर्मितीक्षम बुद्धिमत्तेने धाडलं असून तो कधीच चूक करत नाही. तो खरेदीदार कदाचित इतर अनेक घरं बघेल, परंतु त्याला मनोमन हवं असणारं घर हे माझंच घर आहे.
तो ते विकत घेईल, कारण त्याच्यातल्या अनंत बुद्धिमत्तेने त्याला मार्गदर्शन केले आहे. मला हे ठाऊक आहे की तो खरीददार योग्य आहे, वेळ योग्य आहे आणि किंमत योग्य आहे. त्याबद्दलची प्रत्येक गोष्ट योग्य आहे. माझ्या अबोध मनातले खोलवरचे प्रवाह आता आम्हा दोघांना दिव्य पद्धतीने एकत्र आणण्यासाठी कार्यरत झाले आहेत. हे असंच आहे हे मला ठाऊक आहे. तिला जे हवं होतं ते मिळवण्यात तिला यश कसं झालं. माझी व्याख्यानं आणि वर्गांना नियमित हजेरी लावणारी एक तरुणी होती. प्रत्येक वेळेस व्याख्यानाला येताना तिला 3दा बस बदलावी लागे, त्यामुळे तिला पोचायला 1.5 तास लागत असे. एका तरुणाला गाडी हवी असताना त्याला ती कशी मिळाली हे मी माझ्या एका व्याख्यानात सांगितलं होतं. घरी गेल्यानंतर तिने माझ्या व्याख्यानातल्या मुद्द्यांवर आधारित प्रयोग सुरू केला. त्या संदर्भात तिने लिहिलेल्या पत्राचा भाग मी इथे तिच्याच अनुमतीने देत आहे. प्रिय डॉक्टर मर्फी, मला कॅडिलॅक गाडी कशी मिळाली ते एका लेक्चरला नियमितपणे येण्यासाठी मला एक गाडी हवी होती. मी कल्पना केली की मी खरोखरच गाडी चालवत असेन तर काय होईल. मी शोरूममध्ये गेले. विक्रेत्याने मला एका गाडीत फिरवून आणलं. मी स्वतः ती गाडी थोडं अंतर चालवली. ती कॅडिलॅक गाडी माझी असल्याचं मी पुन्हा म्हटलं. गाडीत शिरून ती गाडी चालवणं, आतल्या सीटची जाणीव करून घेणं इत्यादी गोष्टींचं मनोचित्र मी सातत्याने 2 आठवडे घोळवलं. गेल्याच आठवड्यात मी तुमच्या व्याख्यानाला कॅडिलॅक गाडीतून आले. ईगलवूड इथले माझे काका वारले. त्यांनी त्यांची कॅडिलॅक गाडी आणि संपूर्ण मालमत्ता माझ्या नावे केली. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अनेक कार्यकारी अधिकारी आणि व्यावसायिकांनी वापरलेलं यशाचं तंत्र. यश ही अमूर्त संज्ञा शांतपणे वापरणारे अनेक उल्लेखनीय व्यावसायिक आहेत. ते यश त्यांचं आहे. हा ठाम निष्कर्षापर्यंत पोचेस्तोवर दिवसातून अनेकदा ती संज्ञा वापरत राहिली. यशाच्या कल्पनेत यशाचे सर्व महत्त्वाचे घटक आहेत हे त्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे यश हा शब्द तुम्ही अत्यंत निष्ठेने आणि ठामपणे पुन्हा उच्चारायला सुरुवात करू शकता. ते तुमच्यासाठीच सत्य आहे याचा स्वीकार तुमच्या अबोध मनाकडून होईल आणि यश मिळवण्यासाठी तुमच्या अबोध मनाच्या म्हणण्यानुसार काम करणं तुम्हाला सक्तीचं होईल. तुमच्या व्यक्तिनिष्ठ समजुती, मतं आणि खात्री तुम्हाला व्यक्त करावीच लागेल. तुमच्या दृष्टीने यश म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या घरगुती जीवनात आणि इतरांशी नातेसंबंधात निःशंकपणे यश मिळवायचं असणार. तुम्ही निवडलेल्या कामात किंवा व्यवसायात तुम्हाला अलौकिक कामगिरी करायची असणार. आपलं एक सुंदर घर असावं, आरामशीर आणि आनंदात राहण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे असावेत अशीही तुमची इच्छा असणार. तुमच्या प्रार्थना जीवनात आणि तुमच्या अबोध मनाच्या शक्तीशी संपर्क साधण्यात तुम्हाला यश मिळावं असंही तुम्हाला वाटत असणार. तुम्ही एक व्यावसायिक आहात कारण तुम्ही जगण्याच्या व्यवसायात आहात. तुम्हाला जे करायची आस आहे, ज्या सर्व गोष्टी मिळवण्याची आस आहे ते सारं मिळालं असल्याची कल्पना करून एक यशस्वी व्यावसायिक व्हा. कल्पनाशक्तीचा वापर करा. यशस्वी स्थितीच्या वास्तवतेत मनाने सहभागी व्हा. त्याची सवय करा. रोज रात्री यशस्वी होऊन अतीव समाधानाची भावना घेऊन झोपायला जा. कालांतराने तुमच्या अबोध मनात यशाची ती कल्पना रुजलेली असेल. यश मिळवण्यासाठीच तुमचा जन्म झालेला असून तुम्ही प्रार्थना कराल तशी तुमच्या जीवनात आश्चर्य घडून येतील यावर विश्वास ठेवा. लाभदायक मुद्दे. यश म्हणजे यशस्वी जगणं. तुम्ही जेव्हा शांत, आनंदी, सुखी असता, तुमच्या आवडीचे काम करता तेव्हा तुम्ही यशस्वी असता. तुम्हाला काय करायला आवडतं ते शोधा आणि ते करा. तुम्हाला नेमकं कळत नसेल तर मार्गदर्शन मागा. तुम्हाला ते नक्की मिळेल. तुमच्या विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करा आणि त्या क्षेत्रातल्या इतर कोणाहीपेक्षा अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. यशस्वी माणूस हा स्वार्थी नसतो. मानवतेची सेवा करणं हा त्याचा मुख्य जीवनोद्देश असतो. कुठलंही यश हे मन शांती वाचून खरं यश नाही. यशस्वी माणसाला भरपूर मानसिक आणि आध्यात्मिक समज असते. एखाद्या वस्तूची कल्पना तुम्ही स्पष्टपणे करत असाल तर तुमच्या अबोध मनाच्या आश्चर्यकारक सामर्थ्याच्या माध्यमातून तुम्हाला आवश्यक ते सारं पुरवलं जाईल. भावनांशी एकरूप झालेला तुमचा विचार हा व्यक्तिनिष्ठ विश्वास होतो आणि तुमच्या विश्वासानुसार ते तुमच्यासाठी
केलं जातं. टिकून ठेवलेल्या कल्पनाशक्तीचं सामर्थ्य तुमच्या अबोध मनाच्या जादुई काम करण्याच्या सामर्थ्याला ओढून आणतं. तुम्हाला जर कामात बढती हवी असेल तर तुमच्या नियोक्ता म्हणजेच एम्प्लॉयर, सुपरवायझर किंवा एखादी प्रिय व्यक्ती तुमच्या बढतीबद्दल तुमचं अभिनंदन करत असल्याची कल्पना समोर आणा. ते चित्र स्पष्ट आणि खरं करा. आवाज ऐका, हावभाव बघा, त्या साऱ्या मागची सत्यता जाणून घ्या. हे वरचेवर करत राहा. सातत्याने या विचाराने तुमचं मन व्यापलं तर प्रार्थनेला उत्तर मिळण्याचा आनंद तुम्हाला साजरा करता येईल. तुमचं अबोध मन हे स्मृतीचं भांडार आहे. परिपूर्ण स्मृतीसाठी वरचेवर म्हणा, मला प्रत्येक वेळेस जे जे ठाऊक असणं गरजेचं असतं ते माझ्या अबोध मनाच्या अनंत बुद्धिमत्तेकडून समोर आणलं जातं. घर किंवा कुठल्याही प्रकारची मालमत्ता विकायची इच्छा असेल तर अत्यंत सावकाश, संतपणे आणि मनापासून असं म्हणा, या घर किंवा मालमत्तेसाठी असलेला खरीददार माझ्याकडे अनंत बुद्धिमत्तेकडून आकर्षित केला जाईल. त्याला ही मालमत्ता हवी असून त्यालाही ते समृद्ध प्राप्त होईल. ही जाणीव मनात घोळवत ठेवा. तुमच्या अबोध मनाचे सखोल प्रवाह त्यांना पूर्णत्वास नेतील. यशाच्या कल्पनेत यशाच्या सर्व घटकांचा समावेश आहे. स्वतःशीच अत्यंत श्रद्धेने आणि ठामपणे यश या शब्दाचा पुनरुच्चार वरचेवर करा. त्यानंतर यश मिळवण्यासाठी तुम्ही अबोध मनाच्या सक्तीखाली याल. धन्यवाद.